क्रमांक 10 लॅब अवर सेल पाथ लर्निंग प्रोसीड स्टार्ट. विंडोज अपडेट म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1. पुढील पर्यायापैकी तुम्ही विंडोज अपडेट चेक करण्यासाठी कशावर क्लिक कराल? पर्याय क्रमांक 3. आपली भाषेची निवड बदलण्यासाठी पुढील पैकी कोणत्या पर्यायावर तुम्ही क्लिक कराल? पर्याय क्रमांक 2. भाषेची निवड बदलण्यासाठी विंडोज कम्प्युटरमध्ये स्टेप्सचा योग्य सेट कुठला? पर्याय क्रमांक 4. एका झूम मीटिंग मध्ये आपल्या मैत्रिणीला तिची पिछाडी दिसून द्यायची नाही आणि असे करण्यासाठी ती पुढीलपैकी कोणते पर्याय वापरू शकते? पर्याय क्रमांक 2. झूम मीटिंग मध्ये आभासी बॅकग्राऊंड वापरण्याचा हेतू काय असतो? पर्याय क्रमांक 3. डॅश म्हणजे तुमचा ऑनलाईन डेटा सुरक्षित आणि सुरक्षित आहे. सायबर सुरक्षा. एंड एक्झाम. गाइडेड डू इट युअर सेल्फला क्लिक करा. स्टार्ट एक्झाम. डेस्कटॉपवर नवीन फोल्डर तयार करा व त्यावर क्लिक करून त्याचा आयकॉन बदला. डेस्कटॉपवर रिकाम्या जागेत माऊसचे राईट बटन प्रेस करा. न्यू फोल्डर. बाजूला क्लिक करू त्याच फोल्डरवर माऊसचे राईट बटन प्रेस करून प्रॉपर्टीज मध्ये जा. कस्टमाइज. चेंज आयकॉन. कोणताही आयकॉन सिलेक्ट करून ओके करा. ओके. सबमिट. डेस्कटॉपवर नवीन फोल्डर तयार करा आणि त्याला आपले नाव द्या. त्यावर राईट क्लिक करून त्याचा शॉर्टकट तयार करा. डेस्कटॉपवर रिकाम्या जागेत माऊसचे राईट बटन प्रेस करून न्यू फोल्डर. त्याला आपले नाव द्या. बाजूला क्लिक करा. त्याच फोल्डरवर राईट बटन प्रेस करून क्रिएट शॉर्टकटला क्लिक करा. सबमिट करा. स्टार्ट बटनवर क्लिक करून फोटोज ऍप्लिकेशन उघडा. कम्प्युटरच्या डाव्या कोपऱ्यात स्टार्ट बटनवर क्लिक करा. माऊसचे बॉल स्क्रॉल करून फोटोज ऍप्लिकेशन ओपन करा. सबमिट. होम न्यू आयटम लायब्ररी वापरून लायब्ररी फोल्डर मध्ये एक नवीन लायब्ररी तयार करा. डेस्कटॉप वरील कोणतेही फोल्डर डबल क्लिक करून ओपन करा. डावीकडील लिस्ट मध्ये लायब्ररीला सिलेक्ट करा. न्यू आयटम लायब्ररी. सबमिट करा. डेस्कटॉपवर नवीन टेक्स्ट डॉक्युमेंट तयार करा आणि त्याला आपले नाव द्या. त्यावर राईट करून त्याचा शॉर्टकट तयार करा. डेस्कटॉपवर रिकाम्या जागेत राईट बटन प्रेस करा. न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट. त्याला आपले नाव द्या. बाजूला क्लिक करून त्याच फाईलवर माऊसचे राईट बटन प्रेस करून क्रिएट शॉर्टकटला क्लिक करा. सबमिट करा. एंड एक्झाम. यस. नॉलेज चेक. स्टार्ट. खाली दाखवलेल्या चित्रामधून हेडफोन्स दाखवणारा पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी कोणत्या पर्यायामध्ये वेबकॅम दाखवण्यात आलेला आहे? पर्याय क्रमांक 2. वेबकॅम मध्ये कोणते लाईट समाविष्ट असतात जे कमी प्रकाश असलेल्या वातावरणात उपयुक्त ठरतात? LED लाईट. खालीलपैकी कोणत्या उपकरणामध्ये हेडफोन्स कनेक्ट करण्यासाठी पोर्ट समाविष्ट असते? पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोणते पॉइंटिंग डिव्हाइस म्हणजे दर्शक उपकरण आहे? माऊस. खालील उपकरणामधून माऊस ओळखा. पर्याय क्रमांक 4. खालील उपकरणामधून ऑप्टिकल माऊस ओळखा. पर्याय क्रमांक 1. खालील चित्रामधून माऊस पॉइंटर ओळखा. पर्याय क्रमांक 1. खालील कोणत्या चित्रात फंक्शन कीज हायलाइट केलेल्या आहेत? पर्याय क्रमांक 3. स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी लागणारे कीबोर्ड वरील बटन ओळखा. पर्याय क्रमांक 2. यस. टेक अ चॅलेंज गुगल लेन्स. स्टार्ट. गुगल लेन्स म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1. गुगल लेन्सचे प्राथमिक कार्य कोणते असते? पर्याय क्रमांक 3. गुगल लेन्स कोणत्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असते? पर्याय क्रमांक 3. गुगल लेन्स तुम्हाला काय करायला किंवा आयडेंटिफाय करायला मदत करते? पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 3. गुगल लेन्स कशाविषयीची माहिती शोधून ती पुरवू शकते? प्राणी, पेंटिंग्स व लँडमार्क्स, रोपे व फुले.
यस, सेशन कम्प्लिशन टेस्ट स्टार्ट. तुम्हाला flipkart.com या वेबसाईटवर मोबाईल खरेदी करायचा आहे. अशी खरेदी करताना तुम्ही इंटरनेटवरील डॉट डॉट ऍक्टिव्हिटीजचा वापर करत असता. ई कॉमर्स. जर तुम्ही इंटरनेटवरून एखादी वस्तू खरेदी करत आहात तर याचा अर्थ तुम्ही इंटरनेटचे डॉट डॉट ऍप्लिकेशन वापरत आहात. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजे इंटरनेटवरून गाणी डाउनलोड करणे आणि ऐकणे. सो ई कॉमर्स हे एक ओपन सोर्स ऍप्लिकेशन आहे जे वापरून तुम्ही एक स्प्रेडशीट डॉक्युमेंट निर्माण करू शकता. सो एंड. सेशन क्रमांक 10 समाप्त झाले आहे.